आरोग्यशाळा रुग्णालयात नवीन ICU सुविधा, 100 वर्षांची आयुर्वेदिक सेवा आजही लोकांसाठी प्रभावी। गणेशवाडी पंचवटी येथील आरोग्यशाळा रुग्णालयात आता नवीन ICU अर्थात अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे। प्राचार्य डॉक्टर विनय सोनंबेकर, अधीक्षक डॉक्टर पंकज दीक्षित आणि मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर संजीवनी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सुरू आहे। 100 वर्षांचा इतिहास असलेल्या या आयुर्वेदिक सेवा संस्थेत पंचकर्म, रोगनिदान, औषधोपचार अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत। यावेळी मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर संजीवनी राठोड यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतींचे महत्त्व व रुग्णालयातील सेवा याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। तर कान, नाक व घसा विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टर अनघा पाटोळे यांनी विभागातील आधुनिक सोयी सुविधांची माहिती दिली आहे। नवीन सुरू झालेल्या ICU विभागामुळे रुग्णालयाच्या आरोग्य सेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलंय। पंचवटीसह संपूर्ण नाशिककरांसाठी ही सुविधा आरोग्य सेवेत मोठा टप्पा मानली जाते। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज आपण आरोग्यशाला रुग्णालय गणेशवाडी पंचवटी येथील प्राचार्य डॉक्टर विनय सोनंबेकर, अधीक्षक डॉक्टर पंकज दीक्षित तसेच मेडिसिन HOD डॉक्टर संजीवनी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोणकोणत्या सुविधा तसेच कोणकोणत्या आजारांवर ट्रीटमेंट केली जाते हे आपण डॉक्टर संजीवनी राठोड मॅडमांकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राठोड, मी मेडिसिन डिपार्टमेंट HOD काय चिकित्सा विभाग। आरोग्यशाला रुग्णालय हे आमची जी आयुर्वेद सेवा संघ संस्था आहे ही 100 वर्ष जुनी संस्था आहे आणि 100 वर्षापासून आम्ही तळागाळातल्या लोकांना तसेच ज्यांच्याकडे पैशाची सुविधा उपलब्ध नाही आहे किंवा जे खूप खर्च करू शकत नाही अल्प दरामध्ये आणि त्यातल्या त्यात ती चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आणि सगळ्याच आजारांवर आम्ही इथे सुविधा उपलब्ध करून देतो। आमच्याकडे बरेच डिपार्टमेंट आहेत, जसं माझं डिपार्टमेंट आहे की मेडिसिन, मी सगळ्या आजारांवर ट्रीटमेंट करते। त्यातल्या त्यात आम्ही स्किन डिसऑर्डर्स याच्यावर आम्ही एक स्पेशल OPD चालू केलेली आहे। त्यानंतर डायबिटीज मेलायटस म्हणजे मधुमेह, साखरेचा ज्यांना आजार आहे त्याच्यासाठी पण आमच्याकडे एक वेगळी OPD आहे। त्यानंतर वार्धक्यजन्य जे आजार आहेत की जे आता वय झालेलं आहे 60 नंतरचे आहेत त्यांच्यासाठी पण वेगळी OPD आहे, त्यांच्यासाठी वेगळं ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे, त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट दिली जाते। त्यानंतर आपल्याकडे सुसज्ज असं ICU आता डेव्हलप झालेलं आहे। आधीही आपण सेवा देतच होतो, परंतु आता सगळे इक्विपमेंट्स, सगळे त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या सहित आणि तेही अल्प दरामध्ये आपण सगळ्या लोकांना ICU ची सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे। ऑलरेडी ती सुरू झालेली आहे, लोकार्पण सोहळा लवकरच होईल आणि त्यानुसार तो सगळ्यांना कळेलच की आपण या ठिकाणी काय काय ट्रीटमेंट सुविधा उपलब्ध करून देतो आणि लोकशाही न्यूजद्वारे तुम्हाला ते नाशिक लोकशाही न्यूजद्वारे तुम्हाला हे वेळोवेळी कळवण्यात येईल की आपल्याकडे कशा सुविधा आणि कशा प्रकारे आपण ती सेवा रुग्णांना पोहोचवतो। त्याच प्रकारे अजून आमच्याकडे जे आहेत तर अदर डिपार्टमेंट म्हणजे सर्जरी डिपार्टमेंट आहे, तर त्याचे जे HOD आहेत डॉक्टर विनय सोनंबेकर सर, ते प्राचार्य पण आहेत। या ठिकाणी सगळ्याच प्रकारच्या सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी ह्या केल्या जातात। त्याचप्रमाणे जे आपण म्हणतो की पाईल्स आहे, फिस्चुला आहे त्याच्या सर्जरीज आहेत, लेप्रोस्कोपिकल सर्जरी ज्या आहेत की ज्या मोठ्या मोठ्या सर्जरीला बाहेर आपल्याला लाखो रुपये खर्च करावे लागतात, तर त्या सर्जरीज आपल्या इथे 10 ते 20 हजारापर्यंत तुम्हाला त्याची सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून दिलेली आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी आरोग्यशाला रुग्णालयाचा फायदा घ्यावा आणि कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही स्वतःला तंदुरुस्त करून किंवा स्वतःची जे काही आजार असतील त्यांना घालवून तुम्ही चांगलं आयुष्य जगावं अशी आमची इच्छा आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे पुढचं डिपार्टमेंट जे आहे आमच्याकडे तर ते आहे गायनॅक डिपार्टमेंट। तर या ठिकाणी गायनॅक डिपार्टमेंट पण पूर्णपणे सुसज्ज आहे। या ठिकाणी डॉक्टर अर्चना जाधव मॅडम त्याची सेवा देतात आणि सगळ्या प्रकारच्या सर्जरीज म्हणजे हिस्टेक्टॉमी आहे, सिझेरियन सेक्शन आहे, त्यानंतर नॉर्मल डिलिव्हरीसाठी जास्तीत जास्त इथे प्रयत्न केला जातो। तर अशा सगळ्या सुविधा गायनॅक डिपार्टमेंटमध्ये दिल्या जातात। त्याचप्रमाणे बालरोग डिपार्टमेंट आहे, पेडियाट्रिक डिपार्टमेंट, त्यामध्ये डॉक्टर कीर्ती काटे मॅडम आहेत की ज्या सेवा देत आहेत आणि सगळ्याच म्हणजे मुलांच्या हाईट वाढवण्यापासून त्यांना सुवर्णप्राशनाचे डोस देणं,
त्यानंतर त्यांचे जे आजार आहेत लहान मुलांचे त्याच्यावर सगळं NICU वगैरे सगळं असून त्यानंतर थर्मल थेरपी जी आहे ती पण आमच्याकडे दिली जाते. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट सुविधा आमच्याकडे अवेलेबल आहेत. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्याचा सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यानंतर आहे ऑफ्थॅल्म डिपार्टमेंट. ऑफ्थॅल्म म्हणजे आपल्या डोळ्यांचे आजार. तर त्यासाठी डॉक्टर पुष्पलता इंगळे मॅडम आहेत की ज्या आणि अनघा उनावेकर मॅडम आहेत, त्या दोघी याच्यामध्ये सेवा देत आहेत. तर त्यामध्ये डोळ्यांचे सगळे आजार म्हणजे आपले जे कॅटरॅक्टची सर्जरी आहे किंवा ज्यांना चष्मा नंबर कमी करायचा आहे, तर असे सगळे जे आजार आहेत त्याच्यावर सगळी ट्रीटमेंट उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर कॅटरॅक्टची सर्जरी आमच्याकडे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याकडे होते. 3,000 रुपये फक्त, मात्र 3 ते 6,000 रुपये असा लेन्सनुसार त्याचा खर्च आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इथे सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी त्याचाही फायदा घ्यावा. त्याचप्रमाणे सुसज्ज पंचकर्म सेंटर आमच्याकडे आहे की ज्याचा तुम्ही बाहेर हजारो रुपये देऊन खर्च करता आणि त्याचाही तेवढा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळत नाही, तरी ते शास्त्रोक्त पद्धतीने चांगले पंचकर्म आम्ही सगळ्या आजारांवर करतो आणि सगळ्याच रुग्णांना आम्ही त्यामध्ये रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये वमन आहे, विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे, बस्ती आहे, शिरोधारा आहे. आता ह्या सगळे जे काही पंचकर्म मी आता सांगितले तुम्हाला, तर ही सगळी पंचकर्म आमच्याकडे अल्प दरामध्ये केली जातात. त्यानंतर जे ऋतुकालीन आमच्याकडे सगळे पंचकर्म आहे तेही केलं जातं. तर याचा सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि रुग्णांपर्यंत तुम्ही स्वतःही तुमच्याद्वारे पोहोचवावं की 100 वर्ष जुनी संस्था आणि इतकी चांगली ट्रीटमेंट या ठिकाणी केली जाते. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, हेच आवाहन मी सगळ्या नाशिक मधल्या लोकांना करते की त्यांनी जास्तीत जास्त आमच्या आरोग्यशाला रुग्णालयाचा फायदा घ्यावा. धन्यवाद. तसेच आपण कान नाक घसा तज्ज्ञ अनघा पाटोळे मॅडमांकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर पाटोळे, आरोग्यशाळा रुग्णालय नाशिक इथे ENT मतलब इयर नोज आणि थ्रोट या विभागामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा करते. आमच्याकडे येणारे जे सगळे आयुर्वेदिकचे रुग्ण असतात, पेशंट्स असतात की उदाहरणार्थ कान फुटणे, कानाला ऐकू न येणे, कानामध्ये वेगवेगळे आवाज येणे, अशा विविध कानाच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर आम्ही मोफत कानाची तपासणी करून देतो. त्यानंतर त्या पेशंट्सला आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो. आता आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये आम्ही नक्की काय करतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक औषधं जे चूर्ण आहेत ते आम्ही निखाऱ्यावर टाकून त्याचा धूर करतो आणि त्याचं धूपण आम्ही त्या पेशंटला कानासाठी देतो. तसेच घशाचे वेगवेगळे आजार आहेत. आता घशाचे आजार म्हटलं की टॉन्सिल्स असतात किंवा जिभेचे फोड असतात किंवा बऱ्याच वेळा पेशंट वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखू खातात आणि त्यांना कॅन्सर होतात. जर तो पहिल्या आणि दुसऱ्या पायरीमध्ये आला आणि तो जर तंबाखू खाणारा असेल तर त्याला तिथे छाले आलेले दिसतात. अशा पेशंटला आम्ही त्रिफळा, ज्येष्ठमठ, टंकणलही याच्या गुळण्या करायला सांगतो आणि आयुर्वेदिक काही मधातून चूर्ण त्यांना चाटण देतो. तर आमच्या ह्या धर्मार्थ आरोग्यशाळा रुग्णालयाचा आम्ही हा फायदा रुग्णांना सांगू इच्छितो की तुम्ही तंबाखू खाण्याची सवय असेल किंवा बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे गुटखा खाण्याच्या सवय असतात, असे जे आहेत त्यांची सवय हळूहळू बंद करून त्यांना कॅन्सरच्या 3ऱ्या 4थ्या पायरीवर जाऊन आणि नंतर आयुष्य नष्ट होतं हे वाचवण्यापासून आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये आमची जी ही कान नाक घसाची OPD आहे ही खूप उपयुक्त आणि प्रभावशाली असं काम करते. सर्व रुग्णांनी याचा फायदा घ्यावा अशी विनंती करते. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.